आहे ती बघूया। महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी केली जाणार आहे आणि यापूर्वी 24 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी केली होती। या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलेलं होतं। याच प्रकरणी 5 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोसह राज्यामध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी केलेली होती। हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेमध्ये झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, बारामती कथित ॲग्रो घोटाळ्याच्या बाबतीत रोहित पवार यांची चौकशी 24 जानेवारीला झाली होती। तब्बल 11 तास ईडीकडनं त्यांची चौकशी झाली होती आणि त्यांना आज पुन्हा ईडीनं चौकशीसाठी बोलवले। साधारणतः 10 वाजता ह्या चौकशीला सुरुवात जी आहे ही होईल। मात्र त्यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर बारामती कथित ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी याआधी ईडीनं 6 ठिकाणी छापेमारी केली होती आणि गेले वर्षभर सातत्यानं याबाबतीत रोहित पवार यांच्याकडनं कागदपत्र जी आहेत ही ईडीकडनं मागवली जात होती। आज सुद्धा त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। सोबत काही कागदपत्रांची सुद्धा मागणी जी आहे ही ईडीकडनं करण्यात आलेली आहे। आता मी ईडी कार्यालयाच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहिलं होतं ज्यावेळेला 24 जानेवारीला रोहित पवार ईडी चौकशीसाठी आले होते त्याला राष्ट्रवादीकडनं जोरदार शक्तीप्रदर्शन या सगळ्या परिसरात करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे बेलाड पियर या परिसरात आले होते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संपूर्ण परिसरात बॅरिकेटिंग जे आहे हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता जर आपण पाहायला गेलं तर ईडी कार्यालयाच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहेत। ईडी कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं बॅरिकेड जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत, कारण का राष्ट्रवादीचं कार्यालय हे अगदी हकेच्या अंतरावरती ईडी कार्यालयापासून आहे। त्यामुळे आज सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर साधारणतः 10:30-11च्या दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचतील। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे जे कागदपत्र मागण्यात आलेले आहेत या कागदपत्रांची पूर्तता आज ईडी कार्यालयात रोहित पवार यांच्याकडनं करणार आहे। त्यामुळे 24 जानेवारीला जवळपास रोहित पवार यांची 11 तास चौकशी चालली होती। आज नेमकं पाहावं लागेल की त्यांची किती तास चौकशी ईडीकडनं केली जाते आणि ईडीच्या हाती नेमकी या सगळ्या कथित गैरव्यवहार प्रकरणी काय माहिती हाती लागते ते। अजिंक्य, ठीक आहे विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं